हे जिंकी बांगडा मसाला मी साफ करून आणला. पण आता हे जिंके मी साफ करून घेते. संध्याकाळी बनवायला काढून घ्यायचं, काढायचं आणि याच्यामध्ये काळा धागा असतो असा, तो पण काढून घ्यायचा, नाही तर त्याने फूड पॉयझन होतं. हे बघा हा वाला काढून घ्यायचा, त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं सगळं साफ झाल्यानंतर. तर मी हे सगळं साफ करते आणि तुम्हाला दाखवते. बघा किती कचरा झाला. अर्धा किलो घेतलेली औषध पण नाही झाली, केवढीशी झाली बघा. हाय कर, हाय. माझा दादा उठला आता. बघा आता मी तुम्हाला कोळंबी दाखवणार आहे. अजून घेतली होती तर हे मी माझ्या मुलासाठी फक्त थोडीशा हळद मिळतात फ्राय करून देणार आहे. त्याला बाकीची थोडी फ्राय करणार आहे. आता त्याला मी पहिल्यांदाच आणणार आहे, काय माहिती तो खातो की नाही खातो. कसं करते थोडासा किरवला तर बघूया होतं सर्दी झाली टेस्ट येईल. त्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकते. बांगडा पण फ्राय करायचं आहे मला. फ्राय करून घेते आणि तुम्हाला झाल्यावर दाखवते. तर थोडीशी कोथिंबीर पण हे बघा, मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ. त्याच्यामध्ये मी फक्त साधा सिंपल बांगडा तळणार आहे. तर हे बांगड्याला सगळं लावून घेते. हे आहे बांगडा, कोळंबी पण बनवायची आहे. बांगड्याला आता मसाला लावून घेते. तवा ठेवला आहे तापायला, तव्यामध्ये तेल टाकून घेते. तेल टाकले आता मी मसाला लावून घेते माशाला. बघा असं मी मसाला सगळीकडून आतून बाहेरून लावून घेतला आहे. तेल गरम झाले आणि मासा मी तळायला टाकते. असं झालं एकदम साधा सोपा. बघा सगळे मासे टाकून घेतले, तव्यावर टाकून घेतले माझे. आता ते झाल्यावर दाखवते. बघा हे झालं माझ्या दादाचं. तरी काढून घेते आणि ह्याची भाजी बनवायला टाकते. एकीकडे बांगडा फ्राय होतोय तर आपण इथं कोळंबी बनवून घेऊया. तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकते. कढीपत्ता झाला त्याच्यात थोडंसं लसूण टाकून घेऊ. थोडासा टेस्ट नाही, खूप नाही, थोडासा. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा टाकून घेऊ. लाल होईपर्यंत फ्राय करून घेऊ. कांदा मस्त लाल झाल्या. आता त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो पण फ्राय करून घेऊया. हे मसाले घेतलेत, मिरची पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ. आता टोमॅटो मीठ टाकून घेते म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. हळद पण पडली. मस्त मिक्स करून घेते दोन्हीचं फ्राय. त्यामध्ये टोमॅटो सॉफ्ट झाला आहे. त्याच्यामध्ये धने पावडर आणि मिरची पावडर टाकून घेते. मस्त फ्राय करून एक मिनटं थोडंसं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेते. तुम्हाला दाखवते. बघा मस्त तेल सुटलंय. आता ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून घेते. नाही कोळंबी आणि मस्त मिक्स करून घेते. मिक्स करून घेतलंय. आता याच्यावर झाकण ठेवून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. याच्यावर झाकण ठेवून झाल्यावर दाखवते तुम्हाला. झाकण ठेवून शिजवते आता. बघा कोळंबी झाली आहे. बघा मस्त झालं फ्राय. मासे पण झाले. त्याच्यात डाळ झाली आहे. तर तुम्हाला जेवायला बसल्यावर दाखवते कशी झाली.
फिश तयार झालेली आहे. आता माझा पप्पा खाल्ल्यावर घालू नको. भारी बनली. मला तर खूप भारी वाटते. बघा कोळंबी झाली मस्त. झाले खरं